देशभरात राष्ट्रीय जनगणनेच्या कामाला सुरुवात होत असतानाच त्याचवेळी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमही युद्ध पातळीवर राबवली जात आहे। या कामासाठी बूथस्तरीय अधिकारी अर्थात BLO नियुक्त करण्यात आले असून त्यांना सहाय्यक म्हणून अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र या कामाच्या मोबदल्यात होत असलेल्या भेदभावाविरोधात अंगणवाडी सेविकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय जनगणना व SIR कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या BLOंना तब्बल 1500 रुपये मानधन दिले जाते। मात्र त्याच कामात दिवस रात्र राबणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मात्र हातात फुटकी कवडीही पडत नाही। हा भेदभाव आता चव्हाट्यावर आला आहे। काम बरोबरीचा मग मोबदला वेगळा का, असा थेट सवाल उपस्थित करत सेविकांनी प्रशासनाला धारेवर धरले। समान कामासाठी समान मोबदला मिळावा या एकमुखी मागणीसह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका आज जिल्हाधिकारी कार्यालयावर एकवटल्या। घोषणाबाजी करत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले। निवेदनाद्वारे आपल्या मागण्या मांडत तातडीने मानधन देण्याची मागणी चंद्रसेन गायकवाड यांनी लावून धरली। आजच्या प्रमुख मागण्या अंगणवाडीच्या सांगण्यापूर्वी सर्वात प्रथम दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांचं आज उपोषणाचा 24वा दिवस। देशाचं भविष्य घडविणारे विद्यार्थी दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन करतायत। त्यांच्यावर बेछूट लाठीमार झालेला आहे। काही बेशुद्ध पडलेले आहेत, काही चक्करून पडले आहेत, मुलं मुली विद्यार्थी त्यामध्ये भागीदारी झालेले आहेत। तरी हे सरकार, केंद्र सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही, निष्ठुर सरकार आहे। अशा केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये PLO साहेब म्हणून अंगणवाडी सेविकांना जे काम दिलं आहे त्यासाठी पैसे त्यांना दिले जात नाही। PLOच्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये त्यांना मानधन मिळतं, मात्र आमच्या गरीब कष्टकरी अंगणवाडी ताईंना 1 रुपया सुद्धा दिलं जात नाही। आमची इलेक्शन कमिशनरना विनंती आहे, कलेक्टर साहेबांना विनंती आहे की अंगणवाडी सेविकांना BLO साहेब म्हणून काम करणाऱ्या त्यांना त्याचं मानधन दिलं पाहिजे आणि यापुढं BLOचं काम त्यांना देऊ नये यासाठी आजचा हा मोर्चा आम्ही काढू। आंदोलनात सहभागी झालेल्या एका अंगणवाडी सेविकेने आपल्या भावना व्यक्त करताना खंत व्यक्त केली। दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून आम्ही हे काम करतो, पण आमच्या कष्टाचे मोल मात्र कोणीच जाणत नाही, अशा शब्दात तिने आपली वेदना मांडली। आज एवढं पावसात येऊन उभं राहायचं एकच कारण आहे। आज आमच्या जी वयस्कर आहेत लोक, जी रिटायर आलेले आहेत, आता जवळजवळ 10 वर्ष झालं वेटिंग मध्ये आहेत की कधी काही काही लोक असे आहेत की त्यांना काम होत नाही, पण बळच करावं लागतंय, कारण सक्षम होऊन करावं लागतंय, आव्हानं करावं लागतंय फक्त आणि फक्त पेन्शनच्या आशेवर। आम्हाला एकच अपेक्षा आहे की पेन्शन ही आम्हाला मंथली मिळायला पाहिजे, जी आणि ग्रॅच्युटी कोर्टाने आदेश दिलाय की अंगणवाडी सेविकांनी मदतनीसला ग्रॅच्युटी सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश, पण हे शासन, राज्य शासन त्याला मानायला तयार नाही। आणि बघ जे लोक रिटायर झालेत आणि रिटायर होणार आहेत हे लोक फक्त आशेवरच ठेवलेत, त्यांना कुठंतरी पेन्शन आणि ग्रॅच्युटी मिळावी एवढीच आज या मागणी मागे आमची अपेक्षा आहे। BLOचं काम असं सांगितलं, BLO म्हणून BLOंना भरगतचं मानधन दिलं जाते, त्यांना सहाय्यक म्हणून आमची नेमणूक केली आणि काम तर असं केलं सांगितलं जातंय अंगणवाडीचं पण काम करा आणि ते काम झाल्यानंतर पुन्हा BLO सहाय्यक म्हणून पण काम करा, म्हणजे 24 तास आम्ही ड्युटी करा। पुन्हा उरलेला जर एखादी माहिती आलीच तर लगेच रात्रीच्या 10 वाजता 11 वाजता सुद्धा पर्यवेक्षक ती माहिती आमच्याकडून घेतात। मग आम्ही करतोय कशासाठी? आम्ही संसार चालवण्यासाठी, मुलांना व्यवस्थित मिळण्यासाठी, पण त्या संसाराकडे लक्षच नाही आमचं। जे पैसे येतात त्याचा पुरेपूर आम्हाला मुलांना खाऊ घालायला सुद्धा वेळ नाही, एवढा व्यस्त केलंय शासनाने आम्हाला। फक्त जी योजना ती अंगणवाडीदारी, जी योजना ती अंगणवाडीदारी, फक्त अंगणवाडी सेविकेशिवाय त्यांना आमची एवढी एक मागणी आम्हाला आहे, व्यवस्थित काम आहे आमचं, काम आलं फार व्यवस्थित पाडू द्या। जी मुलं सुशिक्षित आहेत, बेरोजगार आहेत, त्यांनाही थोडंसं कामाला लावा,
त्यांना पण काही योजना आल्या त्यांच्याकडून करून घ्या, त्यांनाही थोडंसं रोजगार मिळेल, त्यांचं काही असेल तर त्याच्यातून मानधन मिळेल, त्यांच्या काही सुविधा होतील, पुढे शिक्षणासाठी त्यांचा उपयोग होईल. आमची एवढेच मागणी आहे, प्रत्येक काम एवढ्याच पगारीमधून आमच्याकडून करून घे, वेट बेकारीसारखं राबवलं जाते. शासन आणि प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते यावरच आता या सेविकांचे भवितव्य अवलंबून आहे.